मत आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। सुरुवातच राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या बातमीने। मुंबईतल्या षण्मुखानंदमध्ये पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता। उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात केलेल्या भाषणावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निशाणा साधलाय। आम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी दिसतात असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय। नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सिंधुदुर्गचा दौरा केला होता। त्यावेळेला नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता। त्यानंतर आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यातल्या भाषणावर टीका केली। त्यामुळे हा सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे। नितेश राणे यांनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिली आहे, काय म्हटलंय पाहूयात। नितेश राणे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर प्रहार केलेत। त्यांनी असं म्हटलंय की दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर मी आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये स्पष्टपणे राहुल गांधी दिसतायत, यात कोणतीच शंका नाही। असं म्हणत नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केलाय। विशाल पाटील आपले प्रतिनिधी पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत जोडले जात आहेत। त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊच, पण पुन्हा एकदा पाहूयात की नितेश राणे यांनी काय म्हटलंय। नितेश राणे यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये आम्हाला राहुल गांधी दिसले। आणि आपण अधिक माहिती घेऊयात। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल। मिलिंद सर, खरं तर नितेश राणे यांनी आता हा प्रहार केलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात भाजपवरती जोरदार हल्ला चढवलेला आपण पाहिलं होतं। आणि त्यानंतर ह्या भाषणावरती आता टीका जी आहे ती भाजपकडनं जोरदार पद्धतीने केली जाते। आज भाजपचे बडे नेते जे आहेत त्या सगळ्या भाषणावरती बोलू शकतात। मात्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरती जो आहे तो हल्ला चढवलेला आहे। थेट राहुल गांधी यांची एक प्रकारे तुलना जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते ट्विटच्या माध्यमातून। याआधीही ज्यावेळेला सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गेले होते त्यावेळेला ही टीका टिप्पणी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती। आणि त्यानंतर कालच्या दसरा मेळाव्यानंतर नितेश राणे यांनी हे ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरती ही टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे। मिलिंद सर, बर, काल मुख्यमंत्र्यांचं जे भाषण झालं त्यावर भाजपकडनं आलेली ही पहिली प्रतिक्रिया नाहीये। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं। पण या प्रहारानंतर सामना रंगेल? नक्कीच। खरं तर आता राजकीय सामना जो आहे तो रंगेलच, कारण का ह्या ट्विटला सुद्धा शिवसेनेचे नेते जे आहेत ते अशाच पद्धतीनं उत्तर जे आहेत ते देऊ शकतील। खरं तर आज भाजपचे काही बडे नेते जे आहेत त्या संपूर्ण दसरा मेळाव्याच्या बाबतीत बोलताना दिसून येतील। कारण का उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे भाजपची टीका जी केलेली आपल्याला पाहायला मिळाली ती जोरदार हल्ला चढवलेला आपल्याला पाहायला मिळत होता। नितेश राणे हे सातत्यानं मुख्यमंत्र्यांवरती जे आहेत अशा प्रकारची टीका करत असतात की त्याच पद्धतीनं उत्तर जे आहे ते शिवसेनेकडनं दिलं जातं। त्यामुळे आता राजकीय सामना जो आहे तो आज रंगताना दिसून येईल। बर, विशाल तू राहाच आपल्यासोबत। आपण पुन्हा एकदा पाहूयात की ट्विट काय केलंय नितेश राणे यांनी। ट्विट करताना नितेश राणे यांनी थेट शब्दात टीका केली आहे। दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर मी आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसतात आणि यात कोणतीच शंका नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे। याआधी शिवसेनेचा दसरा मेळावा कदाचित शिवाजी पार्कमध्ये होणार का अशी चर्चा होती, पण अखेर खुल्या मैदानातल्या सभा कार्यक्रमांना परवानगी नाही आणि षण्मुखानंदमध्ये फक्त मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला। दरम्यान शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा आता प्रतिक्रिया येते। मनसेचे
ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे यांनीही ट्विटरवरून या मेळाव्यावर टीका केली. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदू हृदय सम्राटांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची, आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखालती नुसतंच कोमट पाणी, असं म्हणत संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी सुद्धा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणावर टीका केली आहे. मला याच्यावरती देशातील विचारवंतांचे विचार पाहिजेत, विचारवंतांची मतं पाहिजेत, काय तज्ञांची मतं पाहिजेत. जर का घटनेने आम्हाला कालच्या या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवरची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. सरकार उत्तम पद्धतीनं चाललंय असा त्यांनी दावाही केला आणि केंद्र आणि राज्य यांच्यातल्या संघर्षाचे जे मुद्दे आहेत, तर केंद्राची कामं काय, केंद्राची कर्तव्य काय, यासोबतच राज्याची कामं आणि कर्तव्य काय याची आता जाहीर चर्चा करण्याची गरज आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. एवढंच नाही तर महिला अत्याचाराचा मुद्दा सुद्धा गाजला आणि त्यातही उत्तर प्रदेशात नेमकं काय झालं याचाही उल्लेख आवर्जून उद्धव ठाकरे यांनी केला. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, हे सगळे मुद्दे जे उद्धव ठाकरे यांनी मांडले, एक एक करून भाजपचे नेते खोडून काढताना दिसत आहेत. नक्कीच उद्धव ठाकरे यांनी कालचं जर आपण भाषण पाहिलं तर संपूर्ण गोष्टींवरती भाष्य केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हिंदुत्वापासून सरकार चालवण्यापर्यंत सर्वच गोष्टींवरती त्यांनी भाष्य जे आहे ते केलेलं आहे. खरं तर भाजपकडनं आज या बाबतीत काय उत्तर दिलं जातं ते पाहावं लागेल, कारण एक महत्वाचं विधान जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, ते म्हणजे की हिंदुत्वाला धोका जो आहे तो नव हिंदूंपासून आहे. त्यामुळे त्याच्यामुळे कुठेतरी राजकीय वाद जो आहे तो मोठा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या बाबतीत ही प्रतिक्रिया जी आहे त्या आता आज दिवसभरात येताना दिसून येतील. खरं तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरती सातत्यानं आता टीका होताना दिसून येईल. मनसेने सुद्धा आक्रमकपणा जो आहे तो या भाषणावरती घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. भाजपचे नेते जे आहेत ते आज बोलू शकतील. खरं तर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणामध्ये जे मुद्दे मांडले की राज्य सरकार चालवताना राज्याचे काय निर्णय असतात, केंद्र सरकारचे काय निर्णय असतात आणि कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्याचबरोबर महिला अत्याचार असेल किंवा अन्य विषयांमध्ये सुद्धा त्यांनी हात घातलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर जो CSR फंड असतो हा संपूर्ण राज्यांना महत्वाचा असतो. हा फंड सुद्धा गुजरातकडे वळवण्यात आला. जवळपास 75% फंड हा जो आहे हा गुजरातकडे वळवण्यात आला, असा सुद्धा आरोप जो आहे तो त्यांनी या भाषणातनं केलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे आता भाजपचे नेते ह्या संपूर्ण भाषणातील एक एक मुद्दे जे आहेत ते फोडून काढताना आपल्याला दिसून येत आहेत. मात्र संपूर्ण बाबतीत हिंदुत्वाच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे या बाबतीत भाजप जे आहे ते आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते. कालच दसरा मेळाव्यातलं भाषण झालेलं आहे. आज म्हणजे सोमवारी याचा एक वेगळ्या अर्थानं समाचार घेतला जाईल, त्याची पाठराखण केली जाईल अग्रलेखातून. पण भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये इथून पुढच्या काळात मुंबई महानगरपालिकेची आणि राज्यातल्या अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका पाहता अशाच प्रकारचे आरोप प्रतिआरोप, दावे प्रतिदावे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील का? आणि दसरा मेळाव्याचं भाषण किंवा देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात केलेलं भाषण ही याची सुरुवात आहे का? नक्कीच कुठेतरी ही आता ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांची आता ही एक प्रचाराची सुरुवात आपण म्हणू शकतो, कारण का ज्या पद्धतीनं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झाले होते, भाजपचे नेते सुद्धा जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि याची सुरुवात जी आहे ते आपण गोव्यातनं सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर ह्या संपूर्ण भाषण जर बघायला गेलं आपण हे तर उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं की आजही तुम्ही सरकार पाडून दाखवा, असं एक प्रकारचं चॅलेंज जे आहे ते भाजपला दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आता येणाऱ्या काळात जी आहे ती अशाच प्रकारची वक्तव्य जी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडनं सुद्धा होऊ शकतात आणि भाजपकडनं सुद्धा होऊ शकतात, कारण का निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या खास करून शिवसेनेसाठी महत्वाची आहेत. मुंबई महानगरपालिका जी आहे ती शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची आता प्रचाराची सुरुवात जी आहे ती आता दसऱ्यापासून सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. मिलिंद सर, तूर्तास धन्यवाद विशाल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.
दरम्यान दसरा मेळाव्यातल्या भाषणावरनं आता विविध आरोप प्रत्यारोप जरी होऊ लागले असले तरी मुळात शिवसेनेचा दसरा मेळावा गाजला तो राजकीय फटाक्यांनीच। शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्या वाक्यापासून भाजपवर चौफेर हल्ला चढवला। कित्येक दिवसानंतर भाषणासाठी मिळालेल्या संधीचं मुख्यमंत्र्यांनी सोनं केलं आणि आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला। आपल्या एका वाक्यानं त्यांनी शब्दांच्या बाणांनी विरोधकांना घायाळ केलं। त्यामुळे त्यांचं भाषण संपताच विरोधकांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणं भाग पडलं। राज्यातील अतिवृष्टीची समस्या असो किंवा उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर खिरीचं प्रकरण, अनेक मुद्द्यांना उद्धव ठाकरे यांनी हात घातला आणि विरोधकांवर हल्ले चढवले। उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्तांना 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं असल्याचं म्हटलं आणि त्याला प्रत्युत्तर देताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल काय असा सवाल भाजपनं उपस्थित केला। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे ना, दिले ना त्यांना 10,000 कोटीचं एक मदत आपलं कर्तव्य निधी म्हणून त्यांना दिलेला आहे 10,000 कोटींचा। जून जुलैमध्ये सुद्धा 11,000 कोटींचा दिलेला आहे। आणि मग बोंबलत बसायचं की वसुली करायच्या वेळेला सरकारचा ससा होतो आणि मदतीच्या वेळेला त्यांचं कासव होतं। बरोबर आहे, ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। ससा जोरात जातो आणि थकून पडतो, पण कासव शांतपणाने पुढे जाऊन ती रेस जिंकतं। तशी माझी मदत होणार आहे। पण हे सगळं एका बाजूला चाललेलं असताना तिकडे मात्र कोणी धुंकून बघण्याची हिंमतच नाहीये। शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरू आहे, त्यावर काय करणार आहे? मी पुढे मांडणारच आहे की 10,000 कोटीची मारे शेती विरोधात त्या 10,000 कोटीची फोड मांडणार ना। फोड कशाला काय दिली? रस्ते दुरुस्त करणे, धरणं दुरुस्त करणे, याला तुम्ही जे दिले असतील त्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला काय फायदा? शेतकऱ्याला तुम्ही दिले 10,000 रुपये हेक्टर। देवेंद्रजींच्या काळामध्ये त्यांनी शेतकऱ्याला दिले 20,400 रुपये हेक्टर आणि बागायतीला दिले 54,000 रुपये हेक्टर। आणि ज्याला तुम्ही 25,000 रुपये दिलेले आहेत, अधिक काळ पीक देणारा नारळ, सुपारी वगैरे, त्याला 75,000 रुपये हेक्टर दिले। तेव्हा 10,000 कोटीची फोड करा। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भातही मुद्दा उपस्थित केला। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडणार नाही, त्याला फाशीची शिक्षा देण्यात येईल असं त्यांनी म्हटलं। तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांचा पाढा वाचला। आणि पहिला विषय जसं मी म्हटलं तसा महिलांच्या अत्याचाराचा विषय झाला पाहिजे। आणि त्याच बरोबरीने आपल्या देशाची जी एक पद्धत आहे, संघराज्यावरती सुद्धा चर्चा खुलेपणाने झाली पाहिजे। काय केंद्राचे अधिकार किती आहेत, राज्याचे अधिकार किती आहेत? आणि जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता। अनेक विचारवंतांनी शंका व्यक्त केल्या होत्या की काय ही घटना तुम्ही करतायत? बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता। ही सगळी कलमं आल्यानंतर केंद्राच्या दडपणाखाली, केंद्राच्या खाली ही राज्य राहतील काय? केंद्र ह्यांना जगू देईल काय? कारण आपला देश जो झालेला आहे तो इंग्रजांच्या वेळेला, इंग्रजांच्या आधी तुकड्या ताकड्यामध्ये विभागला होता। नंतर सगळं येऊन आपण संघ राज्य म्हणून झालो, एक राज्य, भाषावार प्रांत रचना झाली। मग राज्याला अधिकार काय? केंद्र वरती राहील आणि राज्य खालती राहतील। आणि तेव्हा ठामपणाने बाबासाहेबांनी सांगितलं होतं की अजिबात होणार नाही। केंद्रा एवढीच सर्व राज्य देखील सार्वभौम आहेत आणि सार्वभौम राहतील। महिलांवरचे अन्याय अत्याचार जे वाढत चालले आहेत त्याच्यामध्ये नेमकं मी काय करणार आहे? पासिंग उल्लेख केला, कायदा पेंडिंग आहे। वाय? जर तुम्ही असं म्हणता की घटना घडल्यानंतर ताबडतोब अटक झाली साकीनाक्याच्या घटनेनंतर, तर कायदा पण मग त्याची समिती जी केली त्याच्या रोज बैठका करा, लवकर कायदा करून टाका दिशा कायदा। मागच्या काही काळात चर्चेत असलेलं गृहखातं सांभाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी थेट नकार दिला। गृहखातं स्वीकारण्यासाठी अनेकांना विचारलं होतं, मात्र सगळ्यांनीच नकार दिला।
अगदी जयंत पाटलांनाही विचारलं, पण गृहमंत्रीपद म्हटलं की माझं ब्लड प्रेशर वाढतं असं जयंत पाटील म्हणाले होते आणि त्यांनी जबाबदारी टाळली होती. अर्थात हे किस्से आम्ही नाही, हे किस्से सांगितले तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी. हे पद स्वीकारणं मोठं जिकरीचं काम असतं, मात्र हे सगळं सांभाळताना आपल्याला कोणतीही व्याधी होऊ नये म्हणजे बरं असा मिश्किल टोमणा मारत त्यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्याचा दिलीप वळसे पाटील यांचा किस्सा सगळ्यांसमोर सांगितला. डिपार्टमेंट सांभाळलं, 1 वर्ष जयंत पाटलांनी सांभाळलं. मी जयंतरावांना म्हणलं होतं की जयंतराव ह्यावेळेस पण तुम्ही घ्या ना, 1च वर्ष सांभाळलं. नाही म्हणले. गृह खातं घेतल्यावर माझा बीपी वाढला, बीपी सुरू झाला. मला बीपी नव्हता, बीपीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. लगेच काही पत्रकार तसं नका मग छापू, नाही तर जयंतराव म्हणतील तू काही माझं सांगतो. ते ऑफ द रेकॉर्ड आहे, ऑफ द रेकॉर्ड. पण त्यांनी खरंच बोलून दाखवलं की अशा अशा पद्धतीनं तसं आपलं काही होऊ नये म्हणजे झालं, ते सगळं व्यवस्थित आहे. उलट आपल्याला ज्या काही व्याधी वगैरे असेल ती गृह खातं मिळाल्यामुळे सगळं दूर व्हावं. असो, यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर काही खास. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देशामधल्या सर्वात उंच अशा भगव्या ध्वजाची उभारणी केली. देशातला सर्वात उंच असा भगवा ध्वज नगर जिल्ह्यातल्या खर्डा इथे उभारण्यात आलाय. स्वराज्य ध्वज असं त्याला नाव देण्यात आलंय. रोहित पवार यांनी नगरमधल्या खर्डा इथल्या शिवपट्टण किल्ल्यावर देशातला सर्वात उंच भगवा ध्वज फडकवला. 74 मीटर एवढ्या लांबीचा ध्वज होता. हा ध्वज फडकवण्याच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी झाली होती. मात्र या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भगवं कार्ड तर खेळत नाही ना, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. कारण पहिल्यांदाच राष्ट्रवादीकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भगवा झेंडा आणि त्यासाठी शक्ती प्रदर्शन या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच झाल्या. यामुळे राष्ट्रवादीचं घड्याळ आता भगव्या झेंड्याचा आधार घेऊन पुढे जाणार नाही ना, अशा प्रकारची शंका राजकीय विश्लेषक उपस्थित करतात. ची संकल्पना मांडत असताना या संकल्पनेला माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ताकद दिली. त्याच्याचबरोबर जेव्हा हा विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेला, तिथे असणाऱ्या लोकांनी सुद्धा या संकल्पनेच्या या विचाराच्या मागे त्या ठिकाणी उभं राहण्याचं ठरवलं. मग हे करत असताना अनेक लोकांचं म्हणणं आलं की हा ध्वज आपण राज्यामध्ये अनेक अशी प्रेरणा ठिकाणं आहेत, संतपीठं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, शौर्यस्थळं आहेत, त्या ठिकाणी आपला हा ध्वज गेला पाहिजे. कारण सामान्य कुटुंबातल्या लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. मग याच ठिकाणी जर तिथली माती असेल, तिथला जी प्रेरणा आहे, ताकद आहे, ती जर इथं आपण आणू शकलो या पूजनाच्या माध्यमातून, पण नक्कीच इथं येणाऱ्या लोकांना त्यातून प्रेरणाही मिळेल. हा ध्वज महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर 5 ते 6 राज्यांमध्ये गेला. त्या ठिकाणी तिथे असणारे पदाधिकारी संतांचा विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी काम करणारे सर्व गुरुवर्य, धार्मिक स्थळात ते सर्व गुरुवर्य, तिथे असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सर्व एकत्रित येऊन त्या ध्वजाचं पूजन केलं. आणि मग मतदारसंघामध्ये आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये याचं पूजन झालं. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, काही हजार लोक या कार्यक्रमाला जमले होते, पण कसं पाहिलं जात आहे, जिल्ह्यात काय चर्चा आहे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगव्या ध्वजारोहणाची? मेन सर तसं पाहिलं तर राष्ट्रवादी आणि भगव्याचं भगवीकरण जे आहे ते राष्ट्रवादींनी यापूर्वी कधीही भगव्याखाली किंवा भगव्याच्या आसपास राजकारण केलं नाही. पवार कुटुंबातले पहिले असे रोहित पवार आहे की त्यांनी भगव्याचं राजकारण थोडंसं करू पाहत आहे. कारण यापूर्वी रोहित पवारांनी हा जेव्हा
ध्वज जो आहे तो महाराष्ट्रभर फिरवला, पण त्यांनी हा ध्वज अयोध्येला पण नेला होता. त्यामुळं प्रत्येक ठिकाणची माती त्यांनी आणली होती. मग याच्यामागचं समीकरण काय आहे, याचे तर्कवितर्क लावले जातात. परंतु कालच्या पद्धतीने हा झेंडा जो आहे हा भारतातला सर्वात उंच झेंडा आहे, ध्वज आहे. त्यांना मी काल विचारलं होतं की हे तुम्ही दरवर्षी पारंपरिक करणार आहात का? त्यावर त्यांनी आता तरी सांगू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी जी आहे ती जर रोहित पवारांनी भगव्या, कारण भगव्याचं राजकारण करताना हिंदूंची मतं जी आहे, वोट बँक जी आहे, कारण तरुण वर्गाला हिंदू जो ध्वज आहे याचा आपलासा वाटतो, असं काहीतरी समीकरण आहे. म्हणून राष्ट्रवादी थोडीशी रोहित पवार हे तिकडे नेऊ पाहताय का हे पाहावं लागेल. कालची गर्दी होती, त्या गर्दीचे बहुसंख्य मुलं जी होती ही तरुण होती, त्यामुळे तरुणांना हे भगव्याचं राजकारण आवडतं का हे पाहावं लागेल. आणि जर याच्यावर स्टाम राहिले तर पुढील वर्षीपासून रोहित पवार हे कंटिन्यू करते का हे पाहावं लागेल. समीर सर ते पण दरवर्षी असा याच्या म्हणजे याच्या रोहणाचा सोहळा दरवर्षी होणार आहे का फक्त एक निमित्त होतं विजयादशमीचं आणि म्हणून हा सगळा खटाटोप करण्यात आला? मिलिंद सर, आपण जर विजयादशमीचा मुहूर्त पाहिला तर या सगळ्या याच्यावरती, कारण शिवसेना आपला दसरा मेळावा साजरा करते नाही, काहीतरी बीजेपी हे जे आहेत सीमा उल्लंघन हे महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडे पुढे नेऊ पाहत आहे, तर त्यानिमित्त तसंच काही राष्ट्रवादी या तर पुढल्या वर्षी साजरा करते का? यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करणार आहात का? याच्यावरती रोहित पवारांनी मी आता काही बोलणार नाही, सगळं काही नंतर बोलेल या विषयावर त्यांनी बोलणं टाळलं. परंतु राष्ट्रवादी जर पुढल्या काळामध्ये जर भगव्याला घेऊन गेलं तर दरवर्षी हा साजरा होऊ शकतो. मिले सर. बर साहेबराव, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता उल्हासनगरमधनं एक मोठी बातमी हाती येते. उल्हासनगरमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर चाकून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये विठ्ठलवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस अंमलदार गणेश डमाले हे गंभीररित्या जखमी झाल्याचं कळतं. त्यांच्यावर जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. पैशांच्या वादातून संजय शिटलानी आणि नरेश लेफ्टी यांच्यामध्ये वाद झाला होता. यावेळेला नरेशच्या टोळीनं चाकूनं संजय आणि अविनाश यांच्यावर वार करायला सुरुवात केली. यावेळेला पोलीस अंमलदार गणेश डमाले आणि गणेश राठोड हे गस्तीवर होते. त्यांच्यासमोर हा सगळा प्रकार सुरू झाल्याचं त्यांनी पाहिलं आणि त्यांनी तो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात नरेश आणि त्यांच्या साथीदारांनी पोलिसांवरती चाकूनं हल्ला केला. यात हे पोलीस कॉन्स्टेबल गंभीररित्या जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या टोळीकडे तीक्ष्ण हत्यार असताना पोलिसांनी जीवावर उदार होऊन मोठ्या हिमतीनं हा हल्ला थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर दोन्ही गटातील लोकांच्या हत्या झाल्या असत्या, एवढंही नक्की. दरम्यान या हल्ल्यात संजय शिटलानी आणि अविनाश यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृतीसुद्धा काहीशी चिंताजनक आहे. गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय आहे हा सगळा प्रकार? तर प्रथम तर या पोलिसाचं कौतुक करायला लागेल की ज्या ठिकाणी ह्या टोळक्यांचं हत्यार उगारून एकमेकावर वार करण्याचे प्रयत्न सुरू होते त्यावेळेस हे जे पोलीस गस्तीवर होते गणेश ढमाले आणि गणेश राठोड यांनी मागे पुढे न पाहता त्या ठिकाणी जर हे पोलीस पोहोचले नसते तर 2-3 जणांचे खून झाले असते आणि त्याच्यामुळे या पोलिसांचं कौतुक करायला लागेल. ही जी टोळी आहे यांच्यामध्ये पैशावरून वाद होते आणि हा वाद गुरुवारी रात्री विकोपाला गेला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि हाणामारीत रूपांतर झाल्यानंतर या टोळीनं आपल्याकडे असलेली शस्त्र एकमेकावर उगारली होती. मात्र त्यावेळेस गस्तीवर असलेल्या पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे याचा राग या टोळीला आला आणि त्यांनी गणेश ढमाले हे जे पोलीस अंमलदार आहेत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यांचा जबडा याच्यामध्ये पूर्णपणे फाटलेला आहे. सध्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्याला माहित आहे की कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांचं कौतुक केलेलं आहे आणि अशाच प्रकारे या पोलिसांमुळे या ठिकाणी जे 2-3 खून होणारे होते ते झालेले नाहीयेत. मात्र पण मग गणेश, बाकी पोलीस किंवा स्थानिक कोणी मदतीला आले आणि जे परस्परांवर हल्ला करत होते त्याच्यापैकी कोणाकोणाला आता ताब्यात घेण्यात आलंय आणि पुढची कारवाई कशी असणार आहे? सर, गुरुवारी मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास हा प्रकार झाला होता. त्यामुळे कोणी मध्यस्थी करायला या ठिकाणी आलं नव्हतं आणि याच्यामध्ये जे काही संजय चितलानी आणि
अविनाश नायडू हे दोघे जणी देखील गंभीर जखमी आहेत. त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांच्यावर देखील मुंबईच्या जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांची 5 पथकं यासाठी सध्या नेमण्यात आलेली आहेत, कारण समोरची जी काही टोळी आहे त्याच्यामधले सगळे सराईत गुन्हेगार आहेत आणि जे जखमी आहेत ते देखील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यामुळे यांना पकडण्यासाठी आता विठ्ठलवाडी पोलिसांनी 5 पथकं तयार केलेली आहेत. त्याच्याबरोबर गुन्हे शाखे देखील याचा समांतर तपास करत आहेत आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर या टोळीला आम्ही पकडू अशा प्रकारचा आश्वासन पोलिसांनी सध्या दिलेलं आहे. सर गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. बातमी हिंगोलीतून आहे. हिंगोलीमध्ये विनापरवाना भली मोठी मिरवणूक काढण्यात आली होती आणि या प्रकरणी आता कोरोना नियमांचा भंग केल्याप्रकरणी हिंगोलीतले विद्यमान खासदार, आमदार, माजी मंत्री यांच्यासह 400 ते 500 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थापनेच्या निमित्तानं ही मिरवणूक काढली गेली. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यासह सुमारे 500 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत शहरामध्ये 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आणि यावेळेला ही मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसंच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या संख्येनं लोक जमवण्यात आले होते आणि यामुळे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यामध्ये गेल्या काही दिवसात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे आणि केवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होण्याचं प्रमाणही कमी आहे. खरं तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन काही ठिकाणी केलं जातं, पण पोलीस कारवाई करत नाहीत. वसमतमध्ये मात्र 13 ऑक्टोबरला अशा प्रकारची भली मोठी मिरवणूक काढण्यात आली होती, ज्याला शेकडो नागरिक एकत्र आले होते. पोलिसांची कोणतीही परवानगी या मिरवणुकीसाठी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी या मिरवणुकीच्या आयोजकांवर गुन्हे दाखल केले. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये आजी माजी आमदार, अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाशी संबंधित नेते मंडळी, कार्यकर्ते आणि या मिरवणुकीत सहभागी झालेले सुमारे 400-450 पेक्षा जास्त नागरिक या सगळ्यांच्या विरोधात कोरोनाच्या नियमांचं पालन न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भगवान भक्तिगडावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्रिपद असो की नसो, जयंत पाटलांचं स्वागत. पंकजा मुंडे यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांच्यावर केलेले वार यासह विविध गोष्टींनी मुंडे विरुद्ध मुंडे हा वाद काल दिवसभर बीडमध्ये रंगलेला पाहायला मिळाला. दसऱ्यानिमित्त सावरगावच्या भगवान भक्तिगडावरनं दरवर्षीप्रमाणे पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ताईसाहेबांचं टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये स्वागत करायचे. यावेळेला त्यांनी सत्ताधाऱ्यांसह स्वपक्षीयांना अप्रत्यक्षपणे टोमणे लगावलेले आहेत. राजकीय विरोधक असलेल्या धनंजय मुंडेंवरही त्यांनी घणाघात केलेला आहे. बीडच्या पालकमंत्र्यांनी मंत्रिपद भाड्यानं दिल्याचा हल्लाबोल पंकजांनी यावेळेला केला. आपलं मंत्रिपद किरायाने देऊन टाकलं यांनी. किरायाने दिला, किरायाने.
यांचं चालत नाही स्वतःचं कुणाचं, अशी परिस्थिती आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही चांगलं काम करा. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा. आम्ही जाहीरपणे तुमचं अभिनंदन करू. दरम्यान पंकजांच्या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडेंनी तुम्ही 5 वर्षात जिल्ह्यासाठी काय केलं असा सवाल केलाय. जिल्ह्यातील आणि त्या सभेला आलेल्या बहुसंख्य ऊसतोड मजुरांच्यासाठी त्या मंत्री असताना न्याय देता आला नाही हे त्यांनी स्वतः कबूल केलं. मग त्यावेळेस त्यांचं मंत्रीपद हे त्यांनी कुणाला किरायाने दिलं होतं का? जयंत पाटलांच्या दौऱ्यावेळी केलेल्या पुष्पवृष्टीवरनंही पंकजांनी धनंजय मुंडेंना चिमटा काढलाय. हेलिकॉप्टर मधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं. आहे का असं कुठं? आहे का? मी वरून फुलं टाकत होते भगवान बाबांच्या चरणी आणि तुमच्या चरणी. फुलं टाकत होते की नाही हेलिकॉप्टर मधून? कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं नव्हते टाकत. परळीच्या जनतेने रस्त्यावर उतरून स्वागत केलं आणि ते एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला त्याचा अभिमान आहे. कुणाला माझ्या गावी माझे अध्यक्ष आले आणि त्यांचा स्वागत अभूतपूर्व झालं हे जर या ठिकाणी लागलं असेल तर दुर्दैव आहे. सरकार आणि विरोधकांनी सामान्यांसाठी काम करण्याचा सल्ला पंकजा मुंडेंनी दिलाय. त्यावर धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारलाय. पंकजा कोणत्या पक्षात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. माझ्याही पक्षाला सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि सांगतो हे सरकार पडणार आहे. विरोधी पक्षातला म्हणतो की नाही या तारखेला पडणार आहे, त्या तारखेला पडणार आहे. आणि प्रत्येक सत्ताधारी म्हणतो आमचं सरकार खंबीर आहे. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर येणार आहेत का? नाही. अरे सरकार मजबूत असणं, सरकार पडणं आमचं ध्येय नाही आहे. जनतेसाठी काय करता याच्यावर बोला. त्या स्वतः कुठे आहेत? म्हणजे सत्ता पक्षात आहेत का विरोधी पक्षात आहेत? कुठली तरी एक भूमिका घेऊन या ठिकाणी आता विरोधी पक्षात त्यांचाच पक्ष आहे. आता त्यांचाच पक्ष सरकार पाडायचा प्रयत्न करत आहे. ईडी पासून सीबीआय पासून IT पर्यंत जेवढ्या काही केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या संस्था आता महाराष्ट्र पुरत्या केल्या आणि महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न करतात. ते कोण करतात? शेतकऱ्यांच्या मदतीवरनं पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारवर टीका केलेली आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्यावी अशी मागणीही पंकजांनी केलेली आहे. यालाही धनंजय मुंडेंनी केंद्राकडनं अतिरिक्त मदत आणा असं प्रत्युत्तर दिलंय. सगळ्या आमदारांनी केला, प्रीतमताईंनी केला, मी केला आणि सांगितलं दसऱ्याच्या आधी पॅकेज डिक्लेअर करा. केलं का नाही सरकारने पॅकेज? आता अकाउंटमध्ये येईपर्यंत धरा, नाही तर पुन्हा आहेच आम्ही रस्त्यावर. सरकारने डिक्लेअर केलेलं पॅकेज पुरेसं नाही. सरकारने अधिकचं पॅकेज द्यावं. अशी मदत यापूर्वी कधीच झाली नाही. आमचं म्हणणं आहे आम्ही एवढं दिलंय, तुम्हाला कमी वाटत असेल तर कृपा करून इथं बोलण्यापेक्षा तुमची जी ताकद आहे ती केंद्रामध्ये वापरून आणखीन जास्तीची मदत द्या. एकंदरीतच दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी केलेल्या हल्ल्यावर धनंजय मुंडेंनी पलटवार केलेला आहे. त्यामुळे मुंडे बहीण भावांमधलं द्वंद्व पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. आता विजयादशमीला झालेल्या या वार प्रतिवारानंतर पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बीडहून सिद्धार्थ गोदाम आणि सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आणि आता जाऊयात क्रिकेटच्या मैदानात. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं चौथ्यांदा IPLचं जेतेपद मिळवलंय. कोलकाता संघानं पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. चेन्नईनं 20 ओव्हर्समध्ये 192 धावांचा डोंगर रचला. कोलकाता संघाला 193 धावांचं लक्ष्य होतं. हे लक्ष्य गाठणं काहीसं कठीण होतं. चेन्नईने कोलकाता संघावर 27 धावांनी विजय मिळवला. कोलकाता संघाला अंतिम सामन्यात पराभूत करून IPL 2021ची ट्रॉफी चेन्नईनं आपल्या नावावर केली. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोक.